जर तुम्हाला टाटा नेक्सॉन घ्यायची नाहीये तर तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध आहे ही गाडी. ही आहे महिंद्रा 3XO. ही गाडी 8 लाख रुपयांच्या एक शोरूम किमतीपासून सुरू होते ते 15 ते 16 लाख रुपयांच्या एक शोरूम किमतीपर्यंत जाते. आता हे जे मॉडेल आहे हे आहे AX7L, म्हणजे टॉप मॉडेल आहे. एडास सारखे फीचर्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतात. याची ऑन रोड किंमत आहे 18,86,000 रुपयांच्या दरम्यान. मी आलेलो आहे उन्नती मोटर्स, महिंद्राचं पुण्यातलं बेस्ट शोरूम आहे. म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गाड्या मिळतील, सगळ्या प्रकारच्या तुम्हाला चालवायला मिळतील, म्हणजे टेस्ट राईड मिळतील. जर तुम्हाला एखादी गाडी महिंद्राची घ्यायची असेल तर एकदा इथे या आणि टेस्ट राईड नक्की घ्या. आता ही खरंच नेक्सॉनला टक्कर देते का, याच्यामध्ये काय काय फीचर्स मिळतात हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य, तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी युट्यूब चॅनल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. डेफिनेटली या गाडीने नेक्सॉनचा सेल जो आहे थोडासा खाल्लेला आहे, म्हणूनच आपण इन्क्लूड केलेली आहे आपल्या अक्षय तृतीयाच्या आधी ही गाडी. म्हणजे याच्यामध्ये मिळणारे फीचर्स आणि नेक्सॉनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. आणि हा म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन करायला सोपं जाईल. आणि जर भविष्यात तुम्हाला दोन्हीचं कंपॅरिझन पाहिजे असेल तर ते देखील मी तुम्हाला नक्कीच देईल. या गाडीमध्ये तुम्हाला 9 कलर्स उपलब्ध करून दिलेले आहेत कंपनीने आणि 9 ड्युअल टोन कलर्स उपलब्ध आहेत. म्हणजे टोटल 9 दुने 16 कलर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. 9 ट्रिम्स आहेत. AX जी सिरीज सुरू होते तिथनं तुम्हाला ॲडास मिळायला सुरुवात होते आणि जी MX आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडास मिळत नाही. सगळ्यात पहिल्यांदा डिझाईन जी आहे गाडीची ती पहा. हे बघा, डिझाईन काय म्हणतो आपण त्याला, सब्जेक्टिव्ह असू शकते, कारण काहींना आवडेल काहींना नाही आवडणार. आणि ही जी 3XO मध्ये मिळणारी डिझाईन आहे ना तुम्हाला, ती दुसऱ्या गाड्यांमध्ये महिंद्राच्या कुठल्याच बघायला मिळत नाही. म्हणजे ही एक राखीव डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते. जबरदस्त तुम्हाला इथे फ्रंट मिळतो. इथे हा जो महिंद्राचा लोगो आहे जो की जगभर फेमस आहे तो इथे दिलेला आहे. लाइनिंग आणि हा ग्लॉसी मटेरियल इथे दिलेला आहे. बाय फंक्शनल LED हेडलॅम्प्स इथे दिलेले आहेत. DRLs इथे मिळते आणि LED मध्ये तुम्हाला इथे डिफॉगर देखील दिलेला आहे. इथे तुम्हाला 360 डिग्रीचा फ्रंट कॅमेरा मिळतो आणि इथे रडार दिलेला आहे जे की याच्या आतमध्ये आहे. फ्रंटला तुम्हाला 2 पार्किंग सेन्सर्स देखील अल्ट्रासोनिक ऑफर केलेले आहेत. इथे तुम्हाला कॅमेरा दिला जातो जो की एडासचा कॅमेरा आहे. म्हणजे कॅमेरा प्लस रडार दोन्हीने गाडी एडास वर्क करतं, दोन्हीने गाडीचा एडास वर्क करतं. आता हे फर्स्ट इन सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये तुम्हाला रडार मिळत नाही, फक्त कॅमेरा बेस एडास मिळतं. लेवल 2चा एडास आहे, पण इथे तुम्हाला रडार बेस दिलेला आहे आणि ते जास्त ॲक्युरेट असतं. चांगली गोष्ट ही आहे. आता साईडच्या डिझाईनवरती आल्यानंतर ना हा जो ORVM आहे हा आहे तुम्हाला ऑटो फोल्डेबल आणि रिट्रॅक्टेबल मिळतो. याच्यावरती 360 डिग्री कॅमेरा आणि टर्न इंडिकेटर दिलेला आहे आणि हा ब्लॅक मध्ये तुम्हाला मिळतो. फेंडरवरती तुम्हाला हे पहा, क्लॅडिंग जी आहे ती मोठी दिलेली आहे, ते कट केलेली आहे. डिझाईन वाईज ते चांगलं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हीच क्लॅडिंग पूर्णपणे गाडीच्या संपूर्ण भागाला कव्हर करते. आता ही क्लॅडिंग आहे ना काहींना आवडते काहींना नाही, पण मला पर्सनली सांगू तुम्हाला खूप आवडते. त्याचं कारण म्हणजे ना आपल्या इकडे रोड इतके खराब आहेत, बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. ज्यावेळेस दगड उडतो ना, जर पत्रा असेल तर त्याला डेंट पडतो, पण प्लास्टिक असेल तर याच्यावरती डेंट पडत नाही आणि तिथे गाडीचं नुकसान होत नाही. ही एक चांगली गोष्ट असते याच्यामध्ये. आता आपण टायर बद्दल बोलूयात. तुम्हाला या गाडीमध्ये फ्रंटला आणि रिअरला दोन्हीला डिस्क ब्रेक मिळतात. ब्रेकिंग रिलेटेड जे पण सेफ्टी फीचर्स आहेत ते स्क्रीनवरती वाचा. ABS, EBD, ESP यांसारखे तुम्हाला फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. स्टँडर्ड 6 एअरबॅग्स या गाडीमध्ये मिळतात. सिएटचा टायर दिलेला आहे तुम्हाला. 17 इंच टॉप मॉडेलमध्ये मिळतो. 215/55 R 17 इंच टायर याच्यामध्ये दिलेले आहेत. पण जर तुम्ही लोअर व्हेरियंट घेतलं तर त्याच्यामध्ये 16 इंच टायर तुम्हाला दिला जातो. अलॉय व्हील्स तुम्ही पहा, इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये जसे असतात तसे अट्रॅक्टिव्ह देण्यात आलेले आहेत आणि महिंद्राचा लोगो देखील इथे देण्यात आलेला आहे. ही डिझाईन जी आहे ती बेस्ट वाटते, छान वाटते बघायला. आता आपण गाडीचा जो ग्लास एरिया आहे, विंडो एरिया, तो पहा मोठा तुम्हाला इथे मिळतो. रूफेल ब्लॅक मध्ये दिलेला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला जी लांबी आहे ती 3.9 मीटरची आहे. बाकीचे जितके पण या गाडीचे डायमेन्शन्स आहेत ते स्क्रीनवरती पहा. 2600 mm चा व्हील बेस तुम्हाला या गाडीमध्ये मिळतो. त्याच्यामुळे आतमध्ये किती जागा मिळते हे आपण चेकआउट करणार आहोत पुढे. इथे 201 mm च्या दरम्यान तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो दिला जातो. कंपनीने ऑफिशियल रिव्हील केलेलं नाही, पण इंटरनेटवरती आपल्याला मिळालेल्या माहितीच्या नुसार आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी साईडची डिझाईन जी आहे ती छान वाटते. गाडीमध्ये पेट्रोल टँक दिलेला आहे 42 लिटरचा. इथनं तुम्ही पेट्रोल भरू शकता. 3XO ची पाठीमागची डिझाईन सुद्धा उत्तम आहे. जसं की मी म्हणलं, डिझाईन ही सब्जेक्टिव्ह आहे, पण मला आवडते आणि जसं दिसतंय मला तसं मी एक्सप्लेन करतोय. दिसायला छान आहे डिझाईन. कनेक्टेड टेल लॅम्प आहे, ही पहा इथे C आकाराची आणि ही पूर्ण लाईन कनेक्ट होते तिकडे. दिसायला छान वाटते, ब्रॉड आहे थोडीशी. फक्त इथे महिंद्राचा लोगो, 3XOचं बॅजिंग इथे मोठं देण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा 300चं हे अपग्रेडेड म्हणजे फेसलिफ्ट व्हर्जन आहे, पण 300 मध्ये तुम्हाला छोटे एम्ब्लेम मिळत होतं, पण इथे मोठं दिसतंय, छान वाटते. इथे AX7Lचं बॅजिंग देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पाठीमागे जे टेल लॅम्प आहे ती इथे एकदम कॉम्पॅक्ट अशी देण्यात आलेली आहे.
आणि याच्यात टर्न इंडिकेटर तुम्हाला बघायला मिळतो आणि 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स अल्ट्रासोनिकचे दिलेले आहेत. तर रिव्हर्स पार्किंग कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे. मोठे रिफ्लेक्टर तुम्हाला मिळतात आणि खाली जे स्किट प्लेट आहे ती तुम्हाला सिल्वर मध्ये देण्यात आलेली आहे. पाठीमागची डिझाईन एकदम टकाटक वाटते. इथे रिअर डिफॉगर आणि रिअर वायपर देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला अँटेना मिळतो, शार्क फिन नाहीये, पारंपरिक अँटेना तुम्हाला इथे बघायला मिळतो. इथे जो स्पॉइलर आहे तो पहा आणि इथे हाय माउंटेड स्टॉप लॅम्प देण्यात आलेला आहे. ओव्हरऑल काय तर पाठीमागची डिझाईन बऱ्याच जणांना आवडते. आता इथे रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे तुम्ही हे डिकी जे आहे ती ओपन करू शकता. 364 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. इथे तुम्हाला लाईट मिळते. इथे उफर देण्यात आलेला आहे, हे बघा छोटीशी रात्रीच्या वेळेस. आणि अजून एक गोष्ट, आता इथे मला सामान याच्या खाली तुम्हाला स्टेपनी देखील देण्यात आलेली आहे. हे सीट 60-40 स्प्लिट होतात म्हणजे तुम्ही स्पेस अजून वाढवू शकता अशा प्रकारे. ही एक चांगली गोष्ट आहे. जर 2 जण ट्रॅव्हल करणार असेल, सामान असेल तर ते तुम्ही याच्यामध्ये कॅरी करू शकता. बाकी आता बूट करूया बंद आणि आतमधनं बघूयात की गाडी कशी आहे. बाहेरनं तर तुम्हाला समजलं की गाडी छान आहे, इंडियन ब्रँड आहे. चला आता आतमध्ये जाऊया. आता आतमध्ये जायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपली नजर जाते ते म्हणजे या हँडलवर. इथे पहा, इथे तुम्हाला रिक्वेस्ट बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तुम्हाला रिमोट मिळतो एकदम प्रीमियम असा, याला की देखील आहे. आणि इथे पहा, लॉक, अनलॉक आणि बूट ओपन 2 रिमोट्स तुम्हाला मिळतात आणि महिंद्राचा लोगो सुद्धा. आता चला आतमध्ये. मंडळी इकडेच रिक्वेस्ट बटन मिळतं तुम्हाला, फ्रंट पॅसेंजर साठी मिळत नाही. स्क्रीनवरती तुम्हाला पूर्ण इथे सॉफ्ट टच मटेरियल ब्लॅक मध्ये देण्यात आलेलं आहे, प्रीमियमनेस वाढावं म्हणून. सिल्वर मध्ये ओपनर्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथे स्पीकर आहे, हे पहा ग्लॉसी मटेरियल इथे यूज करण्यात आलेलं आहे आणि ते सॉफ्ट टच देण्यात आलेलं आहे. हे बाकी पॉवर विंडोचे कंट्रोल्स, हे बाकी ज्यांना कार बद्दल माहिती आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे, याबद्दल काय एक्स्ट्रा सांगायला नको. बाकी इथे तुम्हाला बॉटल होल्डर देण्यात आलेला आहे, कप होल्डर आहे. इथे तुम्हाला मिळतो छोटासा मॅगझिन पॉकेट. इथे रिफ्लेक्टर आहे. बाकी डिझाईन जी आहे ती छान वाटते. इथे ही मला आवडली, म्हणजे बघितल्या क्षणी ही प्रीमियम वाटते. तुम्ही आतमध्ये जर पाहिलं असेल, ब्लॅक आणि आयव्हरी कलरचा यूज करण्यात आलेला आहे, थोडासा दुधी कलर आपण त्याला म्हणतो. आता हे सीट्स लॉंग जर्नीवेळेस तुम्हाला याच्यामध्ये त्रास होणार नाही असं बसल्यानंतर लगेच कळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे सीट जे आहे ते हाईट आणि रिक्लाइन म्हणजे 6 वे मॅन्युअल ऍडजस्ट आहे, हे करू शकता. आता 18,86,000 रुपयाची प्राइस आहे. टॉप मॉडेल आहे. इलेक्ट्रॉनिक का नाही आय डोंट नो, पण द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं कंपनीने. बाकी मला जर पर्सनली विचारायला गेला तर मला ही सिस्टीमच जास्त आवडते, कारण ही खूप म्हणजे एकदम बघा ना, पाहिजे तसं सेट केलं झालं काम. ही मला आवडते. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा एकदा. बाकी स्टेडी आहेत, सपोर्ट चांगला भेटतो बॅकला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या सीटमध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन मिळत नाही. हा अपडेट नेक्स्ट तुम्हाला येऊ शकतो. हे 2025च मॉडेल आहे, पण काही दिवसातच तो अपडेट येऊ शकतो व्हेंटिलेटेड सीट्सचा. जर तुम्ही हीच गाडी घेणार असाल तर त्यासाठी तुम्ही वेट करू शकता. अजून या इथे तुम्हाला 2 ऍडजस्टेबल हेडरेस्ट आणि पाठीमागे देखील तुम्हाला ऍडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात. हे आहे 3XOचं स्टेअरिंग व्हील. इथे तुम्हाला लेदर रॅप देण्यात आलेला आहे, स्टिचिंग एकदम परफेक्टली करण्यात आलेली आहे. इकडे तुम्ही पाहू शकता जे ग्लॉसी मटेरियल आहे पियानो ब्लॅक कलरचं ते यूज करण्यात आलेलं आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला मिळतात म्युझिक कंट्रोल, राईट साईडला MID आणि क्रूज कंट्रोलचे बटन्स देण्यात आलेले आहेत. हे जे स्टेअरिंग व्हील आहे ते तुम्ही टिल्ट ऍडजस्ट करू शकता, टेलिस्कोपिक नाही. हे अशा प्रकारे तुम्ही हाईट ऍडजस्ट करू शकता. बाकी लेफ्ट साईडला तुम्हाला जे वायपरचे स्टॉक आहेत ते देण्यात आलेले आहेत. राईट साईडला तुम्हाला हेडलॅम्पचे स्टॉक जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गाडीचं डॅशबोर्ड. तुम्हाला जबरदस्त कलरमध्ये हे डॅशबोर्ड देण्यात आलेलं आहे. भले आयव्हरी कलर लवकर खराब होऊ दे, पण दिसायला प्रीमियम वाटतंय. आता 3 मटेरियल इथे यूज करण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे सॉफ्ट टच पूर्णपणे शेवटपर्यंत देण्यात आलेलं आहे, जे की गाडीत बसल्यानंतर तुम्हाला खूप प्रीमियम वाटते गाडी. दुसरी गोष्ट म्हणजे इथे पियानो ब्लॅक कलर मटेरियल आणि त्याच्यामध्ये टेक्स्चर देण्यात आलेलं आहे आणि नॉर्मल आपलं डॅशबोर्डचं मटेरियल हार्ड मध्ये देण्यात आलेलं आहे आयव्हरी कलरमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला हे डॅशबोर्ड मिळतं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही MID कंट्रोल जे आहे ते 10.25 इंच देण्यात आलेलं आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला मिळतात स्पीडोमीटर, गिअरची स्थिती बघायला मिळते, RPM मीटर इथे देण्यात आलेला आहे. मध्यभागी तुम्हाला जे सेटिंग्स आणि घड्याळ आहे ते बघायला मिळतं. आता सध्या बघा इथे बाकीचे सगळे सेटिंग्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याचबरोबर ADASचे फीचर्स तुम्हाला याच्यामध्येच दिसतात. नेव्हिगेशन, ड्रायव्हर असिस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. यामध्ये तुम्ही थीम देखील चेंज करू शकता. याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतात. लेफ्ट साईडला तुम्हाला इथे पेट्रोल गेज बघायला मिळतं. राईट साईडला टेम्परेचर मीटर जे आहे ते देण्यात आलेलं आहे. ड्रायव्हरच्या राईट साईडला इथे हिल डिसेंट कंट्रोल, इंजिन ऑटो स्टार्ट स्टॉप आणि पार्किंग सेन्सर्स ऑन ऑफ आणि हेडलॅम्प लेव्हलरचे बटन जे आहेत ते देण्यात आलेले आहे. याच्या खाली इकडे जर पाहिलं तुम्ही तर इथे बोनेट ओपनर देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्हाला फ्युएल लीड ओपनर जे आहे तो देण्यात आलेला आहे. ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला इथे इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन दिलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता 10.25 इंच मोठी बिग स्क्रीन तुम्हाला दिली जाते. अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले वायरलेसली चालते. सगळ्या सेटिंग्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. मंडळी एक गोष्ट अजून एक मी तुम्हाला सांगतो. MIDचा जो डिस्प्ले आहे MID डिस्प्ले
त्याचा ब्राईटनेस कमी होता. तर त्याला ऍडजस्ट करण्यासाठी मी खूप म्हणजे शर्तीचे प्रयत्न केले आणि नंतर मला समजलं की याच्यामध्ये डिस्प्लेमध्येच तुम्हाला ब्राईटनेस जो आहे तो दोन्हीचा ऍडजस्ट करता येतो. म्हणजे MID आणि हा डिस्प्ले इन्फोटेनमेंटचा दोन्हीचे ब्राईटनेस तिथे कंट्रोल होतात एकाच नॉबवरती. बाकी वायफाय, व्हेकल इन्फो, बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्या तुम्हाला माहिती असेल, वेळ जास्त घालवत नाही. बाकी अशा प्रकारे लेआउट तुम्हाला बघायला मिळतं. याचा टच रिस्पॉन्स जो आहे तो उत्तम आहे, म्हणजे लॅग नाहीये किंवा काही प्रॉब्लेम नाहीये. तर हा पहा, आता इथे रिसेट केलं मी, तर याच्यामध्ये लॅग नाही. मी थोडंसं सॉफ्टली टच करतोय, याच्यावरती एक हे पण आहे, गार्ड पण आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा डिस्प्ले बघायला मिळतो. इथे बघा रेंज सुद्धा आहे, हार्मन कार्डनचा मिळतो. याच्यामध्ये 7 स्पीकर मिळतात तुम्हाला. इथे तुम्ही पाहू शकता AC चे व्हेंट्स जे आहेत ते देखील तुम्हाला प्रीमियम टच सह येतात. इथे सिल्वर लाईन देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे छान वाटते इथे. इथे जे इन्फोटेनमेंट सिस्टीमचे कंट्रोल्स आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. हे बघा, टाटामध्ये तुम्हाला फिजिकल मिळतं, पण इथे तुम्हाला पूर्णपणे फिजिकल मिळतं आणि ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी चालवत असतो ना, ते हे कंट्रोल करणं खूप सोपं आहे. इथे 360 डिग्री कॅमेरा बघण्यासाठी बटन देण्यात आलेला आहे. इथे जाऊन तुम्ही या सेटिंगमध्ये जाऊन 3D मध्ये तुम्ही पूर्ण गाडीचा व्ह्यू जो आहे तो पाहू शकता. कॅमेराची क्लिअरिटी म्हणताल तर डिसेंट आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअर दिसतंय. पहा, पुढचं एकदम क्लिअर दिसतंय. कंप्लेंट नाहीये, आपल्याला कामापुरतं पाहिजे, आपल्याला थोडी फोटो काढायचे त्याच्यात. ड्युअल झोन AC मिळतो, ज्याच्यामध्ये लेफ्ट अँड राईट साईडचं तुम्ही टेम्परेचर तुमच्या मर्जीप्रमाणे ऍडजस्ट करू शकता. हजार्ड लाईटचं बटन आहे, AC चे कंट्रोल्स आहेत. इथे ट्रॅक्शन कंट्रोल, ड्राईव्ह मोडचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. इथे छोटासा डिस्प्ले आहे की ACचं टेम्परेचर वगैरे सांगतो. बाकी AC चे कंट्रोल्स या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली दिले जातात. 65 वॉटचा Type-C चार्जिंग पोर्ट इथे देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये लॅपटॉप चार्ज होईल. USB-A आहे, ज्याच्यामध्ये मोबाईल चार्ज होईल. प्लस तुम्ही अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले वायरने सुद्धा याला जोडू शकता. इथे तुम्हाला वायरलेस चार्जर दिला जातो, जिथे मोबाईल ठेवला की तुमचा चार्ज सुरू होतो. एक चांगली गोष्ट आहे बघा, चार्ज सुरू झालेला आहे. हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वाला व्हेरियंट आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला असा नॉब मिळतो, पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह, प्लस मायनस अशा प्रकारे. इथे तुम्हाला ऑटो डे नाईट IRVM दिलेला आहे. इथे तुम्हाला रूफ लॅम्पचे कंट्रोल्स दिलेले आहेत आणि इथे पॅनोरामिक सनरूफचं बटन दिलेलं आहे. हे पहा, मोठं पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये फर्स्ट इन सेगमेंट आहे, जे की याच्यामध्ये दिलं जातं. हे पहा, खूप मोठं सनरूफ याच्यामध्ये मिळतं आणि हे बाकी कुठल्याच गाड्यांमध्ये तुम्हाला ऑफर केलेलं नाही. चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये ते सनरूफ जे आहे ते दिलेलं आहे. फक्त हे तुम्हाला वन टच नाहीये, तुम्हाला क्लोज होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. आणि कर्टनसाठी इथे वेगळं बटन दिलेलं आहे, जे दाबलं की कर्टन देखील ऑन ऑफ होतो. इकडे कर्टन ऑन होतो, इकडे कर्टन ऑफ होतो. अशा प्रकारे सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे. इथे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचं बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. 2 कप होल्डर्स या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर केले जातात. ऑटो होल्डचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. इथे आर्मरेस्ट देण्यात आलेला आहे, जे की कुशन त्याचं उत्तम आहे आणि आयव्हरी कलरमध्ये तुम्हाला मिळतं. इथे कप्पा देण्यात आलेला आहे, यामध्ये तुम्ही की ठेवू शकता आरामशीर. टाटा मोटर्स आणि महिंद्रामध्ये एक कॉमन आहे की तुम्हाला एकदम प्रीमियमनेस दिला जातो. हे बघा किती स्लोली ओपन होते, धाडकन पडत नाही, एक चांगली गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये बरेपैकी तुम्ही सामान ठेवू शकता. फुल ग्लो बॉक्स आहे. फ्रंटला डॅशबोर्ड छान आहे, कुशन छान आहे, आपल्या सीट्सचं दिलेल्या गोष्टी इथे छान आहेत, तर फीचर्स छान आहेत. आता आपण पाठीमागे जाऊया आणि बघूयात की काय काय फीचर्स आपल्याला पाठीमागे ऑफर केलेले आहेत. पाठीमागे आत बाहेर करणं खरं तर गाडीमध्ये सोपं आहे. हेच कारण असतं की लोक SUV कडे वळतात. आणि अजून एक म्हणजे सस्पेन्शन तुम्हाला चांगलं मिळतं. पाठीमागची 3XO ची तुम्ही ट्रिम पहा, इथे तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियल देण्यात आलेलं आहे. स्ट्रिचिंग सगळं प्रीमियम देण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला पॉवर विंडोचं बटन, स्पीकर देण्यात आलेला आहे, मॅगझिन होल्डर आणि इथे बॉटल होल्डर देण्यात आलेला आहे. सॉफ्ट टच इथे पण मिळतं. आता सीट, मागची सीट जे आहेत ना, ते खरं सांगू का तुम्हाला, लॉंग जर्नीसाठी एक नंबर आहे. म्हणजे मी बसल्या बसल्या मला जाणवलं की स्टेडी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे माझी पाठ जी एकदम परफेक्टली याच्यामध्ये बसलेली आहे. पुढे तुम्हाला स्पेस भरपूर मिळतोय. 6 फूट उंची आहे, तरी देखील 4 चुंबक राहते 4 बोटं राहते. आम्ही गोटे खेळायचो त्यावेळेस ते तसं मोजायचो. बाकी अजून तुम्हाला रिलॅक्स व्हायचंय, तुम्ही पाय खाली ड्रायव्हर सीटच्या खाली घालू शकता. त्यानंतर अंडर थाय सपोर्ट तुम्हाला एकदम बेस्ट मिळतोय, म्हणजे अंडर थाय पर्यंत मिळायला पाहिजे तो प्रॉपरली मिळतोय. इथे तुम्हाला 3 ऍडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत, जी की एक चांगली गोष्ट आहे. लॉंग जर्नी वेळेस त्याचा उपयोग खूप होतो. इथे तुम्हाला 2 रीडिंग लॅम्प, रूफ लॅम्प देण्यात आलेले आहेत. पॅनोरामिक सनरूफ इथपर्यंत येत आहे आणि त्याच्यामुळे आतमध्ये एकदम मोकळं वातावरण आहे. अजून एक गोष्ट म्हणजे आता बघा, इथे स्कूप देण्यात आलेला आहे पाठीमागच्या साईडला, त्याच्यामुळे माझं डोकं इथे खेटणार नाही. किती जर्क जरी बसला किंवा गाडीतनं किती जंप घेतली गाडीने तरी डोक्याला लागणार नाही, इतकी स्पेस इथे उत्तम आहे. पाठीमागे बसणारे इथे माझ्यासारखी 3 ऍडजस्ट करू शकतात. मध्यभागी जास्त मोठा हंप नाहीये, त्यामुळे हे पहा मंडळी, इथे तुम्हाला हँडरेस्ट दिलेला आहे, असा हात ठेवू शकता. 2 कप होल्डर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि याची फिट अँड फिनिशची क्वालिटी छान आहे. बाकी
3 सीट बेल्ट तुम्हाला 3 पॉईंट्सचे इथे मिळतात. आयसोफिक्स अँकर्स म्हणजे छोट्या बाळांचं जे सीट असतं ते तुम्ही याच्यावरती बसू शकता, म्हणजे सेफ्टी बाळाची वाढते. सेफ्टीवर न आठवलं की गाडीला BNCAP मध्ये 5 स्टार रेटिंग मिळालेले आहे. सेफ्टीच्या बाबतीत बर्डन घ्यायची गरज नाही. आता हे सीट बद्दल आपण बोलत होतो, तर मध्यभागी मी बसून तुम्हाला दाखवतो. हे पहा, एकदम फर्मली मी सुद्धा बसू शकतो. एकदम छान वाटते. म्हणजे दुसऱ्या गाड्यांमध्ये, बऱ्याच गाड्यांमध्ये मी बसलो बरं का, त्याच्यामध्ये मध्यभागी इतकं स्पेशियस वाटत नाही, पण इथे कुशन मध्यभागी चांगलं दिलेलं आहे. तिथे कॉस्ट कटिंग नाहीये कंपनीची. इथे 2 AC वेंट्स रिअर साठी देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे खाली तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी कप्पा दिलेला आहे. Type-C पोर्ट इथे दिलेला आहे आणि इथे 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. अजून काय पाहिजे? बाकी मॅगझिन पॉकेट्स, सीटच्या पाठीमागे देखील छोटे छोटे कप्पे 2 दिलेले आहेत गाडीमध्ये. पाठीमागची साईड आणि फ्रंट म्हणजे सीट, आणि तुम्हाला सांगतो म्हणजे आरामशीर प्रवास करण्यासाठी बेस्ट गाडी आहे. आता आपण इंजिन बद्दल जाणून घेऊया की इंजिन कशा प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये दिलं जातं. मंडळी, या गाडीमध्ये तुम्हाला 3 इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. 2 आहेत पेट्रोलचे आणि 1 आहे डिझेल. सगळ्यात बेसिक तुम्हाला मिळतं 1.2 लिटर टर्बो MFI इंजिन, जे की 200 NM च्या दरम्यान टॉर्क निर्माण करतं. त्यानंतर दुसरं आहे जे की टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला मिळतं टर्बो GDI इंजिन 1.2 लिटर. तर याच्यामध्ये तुम्हाला 230 NM चा टॉर्क मिळतो. हे इंजिन पॉवरफुल इंजिन आहे, चालवताना तुम्हाला मजा येईल. जे तिसरं इंजिन मिळतं ते मिळतं डिझेलचं 1.5 लिटर. ते तुम्हाला CRD इंजिन मिळतं, ज्यामध्ये 300 NM टॉर्क मिळतो. अशा प्रकारे तुम्हाला 3 इंजिन मिळतात. पण जनरली ही गाडी मी टेस्ट केलेली नाहीये, त्यामुळे तुम्हाला मी ऑन रोड मायलेज सांगू शकत नाही. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? आय होप तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल किंवा गाडीबद्दल माहिती आवडत असेल बघायला, तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल. आता ही गाडी तुम्हाला कशी वाटली? नेक्सॉनला ही रायवल आहे का? यामध्ये मिळणारे फीचर्स प्राइसला जस्टिफाय करतात का? तुम्ही एकदा कॉमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला फॉलो करू शकता. जय महाराष्ट्र.